तकलीफ होते यार. यांना नमन पाहिजे तर ह्यांना एकदा जाऊन सांगा आमच्या बुवांना काय बोलू नका. तुम्ही इकडनं मागणी करतात हे ब्रेक लावतात. तुम्ही करायचं काय हो? साधा बिचारा गरीब दादा येऊन द्या इथे. हा हॅलो हॅलो झालं. सुरुवात करूया मंडळी. सोन्यासारखा दिवस शनिवार सकाळपासनं इतकं फोन आलं काय 2-4 दिवसापासून की तिकीट पाहिजे तिकीट पाहिजे तिकीट पाहिजे. मी म्हटलं राजेशभाऊंसोबत अजून 5-6 भारे आमच्या आहेत तुम्ही या ना आजच पाहिजे. मग तवा कळला की चंडिका देवी स्थानेश्वर देव धनी ओझर देव यांची किती कृपा आहे की तिच्या लेकरांच्या सानिध्यात आज अर्ध्या मुंबईला यायचं होतं. पहिलाच नियोजन. अरे क्रिकेट खेळणारं भांडार तर बाण सगळं. 42 घरांची वाडी आहे. ओझरवाडी 42 घरांची वाडी आहे. अजून गटतट नाही आहे. अजून शिंदेगड ठाकरेगड असलं काय घुसलेलं नाही आहे. आणि एवढा मात्र आयुष्यभर ठेवा जे वाटवडला जपलं तेवढं ठेवा. या कांड टाकायला नाही येतील एवढं जपलं टेन्शन वाट. बाकी मनोरंजन सुंदर होणार. तुम्ही हा जो पहिला खटक्यावर जागेवर बनली पहिला भाव इसको बोलते नाच. सुरुवात करूया. एकदा गेल्या वर्षी एका बारीक फॉरेनर आला होता. संजय बुवांची आणि माझी वारी होती जोशी बुवांची. मग त्याच्यात तो आला. रशियन होता रशियन. हा बघितलं ना. आल्या मला बुवा बारी पेट हो तसं तुम्ही म्हणता. पण बारी पेटवण्यासारखा तुम्ही फक्त बघित तरी राहा. आपण तो कांडा डालने को बराबर आता है. फक्त बघित राहायचं. सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्रीकडे विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज
आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला ते थोर विचार म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र, यांचा हा पुरोगामी महाराष्ट्र, या महाराष्ट्रातली संतांची मांदियाळी जाती माझा संत बाळूमामा, थोरले मल्हारराव होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, माझ्या युनी गावची पांढर आई नवलाई देवी, केळंग्याची आई विठ्याई देवी, धनी देवडोंगर, लांजाचा धनी केदारली, देव चव्हाटा, आई जोगाई जाकाई, मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी, धनी नटेश्वर, रंगदेवता आणि जागे मालक आणि माझ्या आया बहिणीनो आणि भाऊ बहिणीनो, तुम्हाला मनाचा मुद्रा करत मूळ गादी बाबूरंगले घराण्यातील युवाशंकर याचे नारायण गुरव याचे बबन विशाल, बाब्या राजाराम, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य मी विकास लांबोरे सह संतोष कोल्हाटे, माझ्या दोनला ढोलकीला माझा संदेश ओपटे, सिद्धार्थ बारगोडे, कीबोर्डला अजित चव्हाण, बँजोला सचिनदादा ताळवी, बँडला रोहित टिके, शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळजे कोणवाडी, नवलादेवी नाथ मंडळ युनिटेड धनगरवाडा तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो माझा आवाज राजदादा पटेल तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. धन्यवाद दादा. आणि माझे प्रदेश प्रदेश आहेत विजय निकम बुवा आणि राजेश बुवा निकम, तुम्हाला मनाचा मुजरा. तत्पूर्वी काही नावं घ्यायची आहेत. शक्यतुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आजची माझी विठू माऊली. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेमावणे विशेष सहकार्य सुनील दादा रावल. त्याचप्रमाणे या आयोजकाने इतकं सुंदर नियोजन केलं, आयोजन केलं आणि यशस्वी केलं आणि सुरुवातीलाच आमच्यावर विश्वास टाकला. आज सगळे शो हाऊसफुल व्हायला लागले. राजेश निकम बुवा आणि विकास लांबोरे. अर्थात बुवाने थोडीसं फक्त जरा गाड्यांचं थोडंसं इकडे तिकडे केलं पाहिजे, त्याचं उत्तर मी देणार आहे. पण माझे पाठीराखे राजूदादा ब्रिंच, शशिकांत मांडवे, जयंत उजाड आणि दिगंबर घोड हे जे काय माझा मांडव आहे एक नंबर आहे. शशी वावकर आमच्या तुऱ्याची शान, निलेश वरद, दशरथ भोजे, संतोष बुवा कोलापटे. निवेदितनं आमच्या महेंद्र आंगडे आलेले आहेत. रत्नागिरीतनं राहुल गव्हाळे आलाय. शशी गोवरकर माऊली आज दर्शन झालं व्हावा. प्रत्येक बारेला मी मिस केलं तुम्हाला. त्याचप्रमाणे श्रीवर्धनवरून आमचे कल्पेश चांगले आहेत. संतोष वापार्डेकर आमचे प्राणी मित्राचे आहेत. तो पण आयोजन हाऊसफुल आहे ना विषय आहे. शाहीर विनायक धोपट, शाहीर जनार्दन नाचरे, सर्व युट्यूबर्स, शाहीर रोहित तुपट, शशी गोवळकर, नितीन गावडे आमचे टायगर ग्रुपचे आलेले आहेत शाखा प्रमुख. सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. सत्स्वरूपदम् मंत्रमूलम् सद्गुरुवाक्य मोक्षमूलम् सद्गुरु कृपा
ही जर म्हटलं की नभांगड आहे आणि फक्त आपली जर गॅलेक्सी म्हटली त्याच्यामध्ये 8 ते 9 ग्रह आणि त्याच्यातली पृथ्वी एक उपग्रह आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी 29% जमीन त्याच्यामध्ये हयात म्हणून मानव राहील असे 7 खंड त्याच्यातला भारत सॉरी आशिया खंड 48 देश साऊथ एशिया मधला हा आमचा भारत आता 28 राज्य आहे 8 केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यातला एक महाराष्ट्र 36 जिल्हे त्याच्यातला एक रत्नागिरी 9 तालुके त्याच्यातला एक राजापूर आणि कडेला कुठेतरी शंभवणे गाव आणि त्याची पांढर आई चंद्रिका देवी देव स्थानेश्वर आणि ओझरवाडीचा ओझरदेव इथून आज 350 किलोमीटर लांबूच्या प्रवासात एकदम एसी मध्ये बसलेली शेंबवणे गावातली तरुणाई आणि त्याच्या साक्षीनं तुम्ही सगळे आपापल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय लक्ष असो भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण माझ्या ओझर देवार माझ्या ओझर देवार केलं जीवनाचं सोन हो माझ्या ओझर देवार केलं जीवनाचं सोन गावाची माती जोडते नाते सुखाचं आंधळ आपलेपणानं साथ घालते गावाचं अंगण गावाची माती जोडते नाते सुखाचं आंधळ आपलेपणानं साथ घालते गावाचं अंगण दूरदेशी आई निघून आले नाव घेऊन सुख वाटे हो मला सामच्या रूप ते आठवून रूप पाषाणी पाहून अवती रंगात नावून रूप पाषाणी पाहून भक्ती रंगात नावून माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन नटेश्वराच्या साक्षीने आज
लेकीन बंधू भावाचा राखला गोडवा माय लेकीन एक कामात द्यावी बरकताई चरणाशी मागण भावदेवाच्या चरणाशी एकमेव सांगण सुख रखवाली करण वेळ काळात तारण सुख रखवाली करण वेळ काळात तारण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोनं माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोनं भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची कुण आई चंडिका शिवडगावची चरणी तुझ्या आलीन स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोनं 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 बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हरदास्वलीचा बोल तूर शंकर नारायण गुरव अमर विशाल अमर राजाराम भिकाजी गंगाराम प्रभाकर साई नवलाई देवी तुझा गणपती बाप्पा त्या काय झालं काय झालं असं सगळं माझ्या आयुष्यात होईल या ठिकाणी मनीष दादा लाखण या स्टुडंट 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद लाखन दादा निलेश वरक दादा आणि दर्शन भोजे या स्टुडंट 500 रुपये आणि पटकन ते झोपलेलं आहे ना ऐसा कसं झाले का आता वया बघा तर बुवा बोललं राग गावा म्हणा राग शक्ती तुर्यात जरा वाईट समज करा मी काय म्हणतो शक्तीतुरा आमच्या गावठी लोकांना आमच्या वाडवाडीत गेला शेतात गेला रंगोटीवर गेला शात केलं त्याच्यातनं टाइम भेटला की संध्याकाळी आला ढोलकी काढली तुंतुनं काढलं त्याच्यावर बारीक केली डपावली शायरी आणि त्याच्या सवाल जवाब विचारलं गण विचारला ह्याने गायला पार्वतीचा गण तुर्यानं गायला शिवाचा गण गवळण गायली शक्तीनं आपल्या आदिमायाची आणि तुर्यानं गायला हा श्रीकृष्ण यांचं म्हणणं आहे की चेंडू गेला पाण्यात हे पर्यंत राजापूर ना पब्लिक शाना आहे गोवा थोडा ऐका तरी गमत मी जरा बघतोय असं जरा तो म्हणतात चेंडू गेला पाण्यात तर खाली काल्या नाक दिसला म्हणतात आणि त्याच्यावर मुरली वाला बरोबर एवढंच ना रे मग ह्याच्यात किसन देवान कालियावर्धन केलं काल्याला मारला ह्याच्यात आदिमाया सृष्टी कुठं आहे त्याच्यात गवळण सृष्ट कुठं आहे अरे गवळणींचं तिथे इज्जत केली श्रीकृष्ण वाचवलं मग ह्यांनी पहिल्या वारीचाच तुरा सृष्ट केला आता
शक्तितुरा मर्माचा भाग भ्रताचा भाग आहे ना. यांना म्हणायचं होतं खालचा काला ना, एवढंच म्हणायचं होतं. त्याच्या नादात भांगवून घेतलं मेला आणि फटकी. अरे वाडा होणार तुझ्यावाला नाही आहे. अरे अहो ऐका मी काय म्हणतो. अरे मोठा मोठा गार केला गंमत मध्ये भेटे लाभोरा करा हिंमत मध्ये तो मेरे को शिकायचा गाडा हाय तो आवाज इतका काढायचा नुसतं ह्या रागाने तिकडं राग इथून रागाला पाहिजे भेटे. हा माझा राग आहे, हा राग आहे लाभोरे. अरे गुराकडे जाऊन गायकी शिकलेलं हे मला राग मला जमणार आहे. अरे त्याच्याशिवाय मला बाहेर येतात म्हणजे काय नॉन सेन्स. जाओ बोला मेरे को चिढ़ाने का है, मैं गरम होता है मालूम. तो नाच करते आई लो मजेचा काही पाच. हा त्यांना गेल्या वर्षीपर्यंत म्हणतात बेसूर आहे, पट्टीत गायच नाही. आता पट्टीत गायला लागला तर म्हणतात राग द्या. राहुल देशपांडे का चुलत नाव आहे काय. अशा मुस्लिमचा काही मानलेला भाव आहे. अरे ह्याला काय लागतं इकडे लावली एक तार म्हणजे म्हणा एका बाजू डपावर काय कीबोर्ड आहे तिकडं. राजूभाई तुम गायना भाई ऐसा क्या करताय माझ्या दोस्ते में जाता नथुबाई सोन्याची माझा उपाल नथुबाई सोन्याची सोन्याची भारी हिरण मोत्याची कारले डोंगराव वसली गो मालकी नागरी कोल्यांची. चालेल त्यांना हल्ला करणार. आपण बघा ना आपण बघा टेन्शन देते त्यात. आज घरात बटाट्याची भाजी बायकोला बोलो काहीतरी घेऊन ये आले वारीला ओढ आता लागली कुणाची. बरोबर आहे. हा 14 सप्टेंबर एक दिवस मोदाचा कॅलेंडर मध्ये काय 5 दिवसात असं 365 दिवसात 5 दिवस अंगावर शाळा. काय मकर काय ती वाट बघायची त्या परमेश्वराची. काय त्याला त्याची काळजी आपल्याला त्याला काळजी आपल्याला काय होणार बंद आहे. ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. अरे ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. भरी सुखाचं रांजण भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. ओढात लागली कुणाची ओढात लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची.
त्या हो गणपती सणाची हरी सुखात रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखात रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखात रांजण त्या हो गणपती सणाची सर पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई हर दिवस हे अजून लावायचे नाही अजून लावायचे नाही अजून लावायचे नाही होत नाही शोधन धनाची असं आपलेपणाची होत नाही शोधन धनाची असं आपलेपणाची हरी सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखात रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखात रांजण त्या हो गणपती सणाची कोण आता लागली कुणाची कोण आता लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची कोण आता लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची हरी सुखात रांजण त्या हो गणपती सणाची 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 हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची चला चला आता गवळण आलं कुमारी शर्वी कल्पे सांगले मुक्काम भरडोली तालुका श्रीवर्धन शाहिरांच्या लेखणीला मनाचा मुद्रा 500 ऐका यात तुम्ही लिहून दिलेलं तुम्ही बनवून वाचलं ना यात ते परत दुसरा यायला पाहिजे 500 रुपयाचं श्रीवर्धनचं आमचं आईचं गाणं केलं होतं आणि आलेले आहेत श्रीवर्धनवरून 250 रुपये आमचे संतोष मालपेकर माऊली पहिला आलं म्हणजे थँक्यू सो मच अहो हे मी बोललो की यांना त्रास होतो यांना कॉमेडी जमत नाही यांचं कसं होतं येतात सतत असतात सतत गप्पा गांड एकदा तिकडून आवाज आला पाहिजे यार असं करतो 250 रुपये दिला थँक्यू सो मच आपली बारी हाऊसफुल 19 जुलै 19 महिनाभर आहे ज्योती मयूर राऊत आमच्या वेदूसाठी आलेल्या 200 रुपये थँक्यू सो मच तू आणि तर पैसा फिरत राहत सौ देविका विश्वास शिंदे वरवडे खंडाळा रत्नागिरी क्या बात 250 रुपयाचा आदरणीय चंद्रकांत शिंदे माऊली यांकडून 500 रुपयाचा पारितोषिक शिंदे माऊली जय महाराष्ट्र मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे मयूर जुवळे माऊली गणासाठी 201 रुपयाचे पारितोषिक वर थँक्यू सो मच आता बुवांचा नाग बुवानी म्हणजे राधा आहे त्या गवळणी आहे त्याने बुवा तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमची मरण तरी होणारच आहे मी म्हणलं की कमरेच्या खाली म्हणायचं नाही त्याच्यावर तुमचे डायलॉग आला 2-3 की मी म्हणतो कमरेच्या खाली नाही बोलायचं वरती नाही बोलायचं तर करायचं काय बुवांची स्टाईल तुम्ही कुठं पण जावा पण लोकांनी आपल्याला ते ऍक्सेप्ट केलं आहे कसं टाळ्या पडतील एका दुसऱ्या गोष्टी पडतील तुम्ही कसं ज्ञान शिकवतो आम्हाला नमन नाही करायचं मलाही कळतं हे पोरेलो एकदा चुकून झालं रे चुकून झालं तर आता डिमांड वाढलंय पण कसं आहे 100 लोकांना आवडतं दोघांना आवडत नाही त्या दोघांमध्ये एक आमचा बुवा आहे तर त्यांचं पण थोडं ऐकलं पाहिजे ना अहो घेत होतं घटस्फोट माहेराज गेलो बाय मीटिंग बसवली म्हटलं नाही मला नादायचं आहे तुझ्याकडून तर नादाला म्हटलं तर बुवा मध्ये मध्ये तुम्ही मला दादागिरी करता एवढी दादागिरी कशी नागोबाचा गाणं काय म्हणते झालं काय हा बोलतो आता यांनी मला राग सांगितलं ना राग म्हणतात ये आणि राग गा थांबा हो वय बंद करा बोल ते बोललं ना त्याच्याशिवाय गाऊन दाखवा एक गाणं घेतो बघा अरे मी टोपी वय सगळं बंद करा बघू 30 केलं घेतो बघा वय नको नको बोललं तुम्हाला मी 200 रुपये कट आहेत तुमचा आज ओढात लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची
हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. काही पाचच आहे, कुठलं पण गाणं मी काही पाचला गातो, काही एकला लगेच तार येत आहे, कारण हा राग मी गुराकडे शिकलेला आहे. ह्या पहिल्या नाटकाला ह्या नव्हता तुलतुलाने ह्या सगळ्या डोलकी झान चकवा एवढीच आमची प्रॉपर्टी. अरे त्याच्यातला गावठी बुवा तुम राग भी क्या बात करते, मेरे को राग मत दिला ऐका तो भाजून नाही मी भाजून. हा अरे तुरेवाला आहे, खानदारी तुरेवाला आहे. तुरेवाल्याला श्रेष्ठ करून गेलं राजापूरच्या पोरांच्या समोर. बुवा तुम्ही एवढं प्रेमानं बारी केली, मी पण प्रेमानं बारी केली, पण चुका दाखवल्याच पाहिजेत ना, चुका दाखवल्या पाहिजेत. आता बुवांची भाग देऊया. तुझा इतिहास सांग बिंदास्त हो, मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. कुठल्या बोललाय काय ना लपून बघतात तर डायरेक्ट साहेब. मुरलीवाल्याची नंदलालाची हो, मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. हे पोरी किमिया तुला ही कळली. त्या बघून ना गोवाला तुझी कशी मोबडी वळली. त्या बघून ना गोपाला तुझी कशी मोबडी वळली. मुरलीवाल्याची नंदलालाची हो, मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. पोरी किमिया तुला ही कळली. त्या बघून ना गोपाला तुझी मोबडी कशी वळली. 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 आवाज बरा राहणार हो, एवढं तालसूर बरं आहेत ना. बुवानं आमच्या इंडियन आयडल मध्ये न्यायचं आहे. हा बुवा खालच्या आवडीचं इंडियन आयडल आहे, तिथं तुम्ही सुपरस्टार. बस माझ्याकडे लय शुभेच्छा आणि आय लव्ह यू. काय तर रुसायचं विसायचं मी एकटा काय करू, त्याने पाऊस सुरू झाला. मरुदे बाबा भविष्य भरकाटतो भाजवते सगळं. बरं बुवा आता तुम्ही मला राग म्हणला ना, मला काय राग आलेला नाही. मला येत नाही मी गावठी बुवा. तुम्ही सुरात नाही भारी आहे. मी जे स्तवन गायलं ती चाल माझी स्वतःची आहे, तेवढी चाल तुम्ही द्यायची. मग स्तवनाची चाल द्यायची नसते, पण तुम्ही स्तवन म्हणू नका देऊ, त्या स्तवनाची चाल म्हणून ते देऊ. बघून तरी अहो मंडळी येडावाकडे लिहितो, यावाकडे मी गातो. बुवांना सांगा एखादे लिहायला हो, सांगा तरी. विजय बुवा स्वतः गातात, स्वतः लिहितात, तर लिहून देतात. आणि आमचं राजेश बुवा गातात, म्हणजे राजेश बुवा लंगडा आहे. दोन, एक बापसाचा पाय आणि एक स्वतःचा पाय इसमें खडा है. अरे हम अकेला इधर खडा है. गाणा भाई तो गाणं गातो, टाइमपास होतो. तुम्ही पण ना झोप द्या मग काळी पास. बानू तुला देव कोणाच्या घरी मग गुराकडे का चालली आहे यार. या प्रॉब्लेम नाही ना, या चाली चालतील ना तुम्हाला. लल्ला गल्यांची बँग मी अजून काय वाईट बोललो काय बोल ना. आपण बोलतच नाही हो. एवढा प्रेमळ माणूस जगात कुठे भेटणार नाही. माझे फक्त बायकोला समजत नाही. हे बायको बघ त्याने टाळ्या पडतात आणि तुम्ही म्हणते ह्या तांबाटा आणि ह्या आणि ह्या. अहो स्टुडिओला गेले तरी संध्याकाळचं आपण हलव. बाजूला सगळे बसले संगीतकार, आमचे कल्पेश चांगले आले होते श्रीवर्धतनं, आणि सगळं झालं हो. कंपोजिशन झालं, सगळं आले, वोकल काढला आणि हिचं पण हॅलो आता तांबडे नाही, तांबडे घेऊन या. हे असलं हो इज्जत का फालुदा. बानू तुला देव कोणाच्या घरी. हा गवळण आहे का गवळण आहे. अग कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या. का दूध खुळ्या
हा खाशानंतर नागोबा म्हणतात त्याच्यावर नाचला. मग गवळणीचं काय? गवळणी पाय पडल्या, शरणागती पहिल्या वारल्यात पत्करली. फक्त बाहेर बोलून कधी तुला नाही होत बुवा. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझं खुळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. तुम्ही लबाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग. तुम्ही लबाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझं खुड्या ग. कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझं खुड्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. नवलक बोधन गोकुळात या दस जन्माच्या पाऊल खुणा. जन्माच्या पाऊल खुणा. जन्माच्या पाऊल खुणा. 16 सहस्र 108 गोतावळ्याचा पुरावा जुना. गोतावळ्याचा पुरावा जुना. गोतावळ्याचा पुरावा जुना. आता झाल्याचं जाणत्या समजू नका कोवळ्या ग. झाल्याचं जाणत्या समजू नका कोवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. तत्वाचं हे भांडण आपलं भांडण बोलून चरणा यावं. बोलून चरणा यावं. भांडण बोलून चरणा यावं. बसकर खेळ्या कुटानं तुमचं मुकुंद सांगतोय पावन व्हावं. मुकुंद सांगतोय पावन व्हावं. मुकुंद सांगतोय पावन व्हावं. सगळी विकास सांगतोय नाही तुम्ही ग भोळ्या ग. विकास सांगतोय नाही तर एवढ्या भोळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझं खुळ्या ग. लबाड दौड किती करता या वळवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या 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 ग. किती मिनिटात अजून ऐकलं? किती मिनिटात झालं? हा 5 मिनिटात बस. शाहिरांचा प्रश्न आहे. हा चाला नको ब्रह्मनिष्ठ सदानंद घराणे शाहीर दत्ताराम शंकर गुरव, गाव दोनिवडे, तालुका राजापूर, आरेवा. मनस्वी आभार. 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे बुवांचा प्रश्न आम्हाला आहे. अनेक उत्तर दिलेली आहेत त्यांना. अजून काही त्या ग्रंथापर्यंत त्यांच्या ग्रंथापर्यंत पोहोचता येत नाहीये. बाकी ग्रंथ भरपूर मिळाले, उत्तर दिलेले आहेत. यावर्षी एक मुहूर्त पण झालेला आहे. आमचे शाहीर आनंद भाऊकर यांचा प्रश्न फुटलेला आहे. भारोला घराण्यापासून सुरुवात झालेली आहे. यावर्षी गेली 4 वर्ष सतत प्रश्न फुटत आहेत. परमेश्वराची कृपा, नटेश्वराची कृपा. आणि शक्तिपुराचा मूळ गाभा हाच आहे. हे राग गाणी हे सगळं सुरबीर लय लांबच्या गोष्टी आहेत. नंतर लोकांना ते थोडंफार आवडतं येत आहे, पण मूळ हेच आहे की प्रश्न उत्तर. आणि परमेश्वर कृपेने बाबू रंगले घराण्याचं किंवा आमच्याकडून हे प्रश्न वारंवार फुटत आहेत आणि अभ्यास सुरू आहे. प्रभाकर धनावडे सारखे वस्ताद माऊलींचे चरणस्पर्श. तर बुवांचा प्रश्नाला पुन्हा एकदा हात घालतोय. आता त्यांची एक अजून अट मिळालेली आहे की ज्यांचं नाव आहे, जे नाव आहे तेच त्याच्या ग्रंथाचं नाव आहे. तर खिन्न मत्स्यादेवी साडी चोळून नेसल्यावर तिचं नाव बदललं गेलं, त्याचं नाव शंकरामा हे होय. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बुवा आज प्रयत्न करतोय. खिन्न मत्स्यादेवी किंवा शंकरामा असे म्हणतात. तर बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. माझा प्रश्न बुवांकडे गेलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी की नांगरी बळीराजा जो आपला वाडवडील आहे शेतकरी,
तो जेव्हा शेतावर जाताना राबताना जर तुझ्या कमरेला आकडी कोयती असेल तर तुझ्या शेतावर, तुझ्या जगण्यावर, तुझ्या जीवनावर, तुझ्या बैलांवर कुठलंही म्हणजे आपत्ती येणार नाही, कुठलंही संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं फक्त सांगायचं शाहीर. आणि त्याच्यावर बुवा काय बोलू माहितीये, दम नाही वाचा. आता बोला काय बोलू आता. एवढी चांगली बारी केली, एवढं चांगलं जेवण तुम्ही दिलं आणि मिठाचा खडा टाकाय तुम्ही टाकला. आणि आता ह्याच्यावर मी बोललो तर तेवढंच क्लिप करतात बघा. लांबोरे डॅम्बिस बोलला, लांबोरे वाईट बोलला. आपल्या बारीना बुवा आता आयाबाईने यायला लागले, लहान लहान लेकरं यायला लागले. आणि तुमच्यावर पण प्रश्न आहे की मग बारी करायची कशी. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्याही पलीकडे आहे की शक्ती पुरा. मग आता उत्तर देतो नाही तर मग परत प्रॉब्लेम. शंभवणेकर म्हणायचं लांबोरे पण उत्तर नाही दिलं, माझी गोष्टी होते. तर मला एवढंच म्हणायचं आहे, निकम बुवा, शेतावरनं म्हणतात भाताची परीक्षा करायची असते. शेतावरनं भाताची परीक्षा. मग तुम्ही कसं म्हणता दम नाही बुवाच्यात. मग एवढी जी उत्तर दिली मी, मग तुम्ही सन्मान केला पाहिजे की एवढे प्रश्न पडले, तुम्ही आमच्याही प्रश्नाच्या जवळपास येताय किंवा मागून येताय, वाचन करताय, सन्मान केला पाहिजे. मग दम नाही कसा म्हणताय. तो उत्तर देतो. तुम्हाला तो गंध असला पाहिजे, तुम्हाला तो वास असला पाहिजे, त्या गोष्टीचा गंध असला पाहिजे, परिमळ असला पाहिजे, सुगंध असला पाहिजे त्या गोष्टीचा. एवढंच देतोय म्हणा. सुज्ञानाचा निर्मळ झरा ही चालना बोलायची. गंधशास्त्राचा न गोत्राचा, गंधशास्त्राचा न गोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला. असंच आहे का दोष. हे जरा वाजवा तर पुढचं. बरोबर आहे, पण तुम्ही बघता का रागाला. गंधशास्त्राचा न गोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला. शास्त्राच्या का दोष त्या ढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला. बुवाच्याला होंगायचं असतं, त्याचा गंध घ्यायचा असतो, त्या शास्त्राचा घ्यायचा असतो. गंधशास्त्राचा न गोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला. का दोष त्या ढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला. बोलायला लावू नका आणि तुम्ही पण बोलू नका. बाकी तुमचं लय भारी आहे, एक नंबर गाते आहे, गायकी भारी आहे, टायटल सॉन्ग भारी, सगळ्यात भारी. तर 2 गाणी फक्त शॉर्टकट घेतो आणि भारी संपवतो. अहो सगळ्यात फुटायला लागला, सगळ्यात फुटायला लागला. आमदार फुटायला लागलं, खासदार फुटायला लागलं, नेटचा पेपर फुटला, आज टीईटीचा पण पेपर फुटला. मास्टर व्हायचं कसं, सगळंच फुटायला लागलं. आता ढग फुटणार आहे. तर हा राक्षस सुसाट सुटलाय रे, नि विद्यार्थी यातून तुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, अरे पेपर नीटचा फुटल्यावर आज टीटी पेपर फुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, पेपर नीटचा फुटल्यावर आज टीटी पेपर फुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. राक्षस यातून तुटलाय रे आणि राक्षस तुटलाय रे. एक छोटासा भाग सांगतो आणि एक मुद्दा घेतो. परवा भावकर माऊलींकडून आमच्या शशिवाकर परिवाराची शान 500 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. तर परवा की आज 350 IAS ऑफिसर आहेत, त्याच्यातले कलेक्टर आहेत, आयुक्त आहेत, प्रांत आहेत आणि मात्र एक असा अधिकारी आहे की मला आता काळजी नाही, माझं जे जगायचं होतं ते बऱ्यापैकी जगलो, पण माझ्या मुलाबाळांचं काय, तुमच्या मुलाबाळांचं काय.
आपण हॉटेलला गेलो की आपल्याला 2-3 डिश माहिती. व्हेजमध्ये पनीर, कोल्हापुरी हे सगळं, आणि इकडे मग फ्राईड राईस आणि थोडासा चिकन मसाला 65 एवढंच सगळं. आणि अहो तर पनीरच्या नावात रबर द्यायचं. तो माणूस आला, अधिकारी झाले, आयुक्त झाले त्या फूड डिपार्टमेंटचे, आणि पनीरचा साठाच बंद केला. लोकांनी रबर विकायचे बंद केले. आणि परवा एक गाणं गायलं. आणि आता या शेंबवणे गावाच्या ह्या आयोजनाच्या साक्षीनं, या आई चंडिकाच्या साक्षीनं, तारेश्वराच्या साक्षीनं आणि ओझरदेवाच्या साक्षीने एक सांगतो, आत्ताच बारी सुरू असताना तुकाराम मुंडेंचा मला फोन येऊन गेला. अंगावर शाळ्या. आणि नंतर म्हटलं तुम्ही काय करता? तर मी एकच सांगितलं, हे काय म्हणजे तुम्ही जे करत होत ते काय होतं? तर म्हटलं आमच्या कोकणामध्ये कलगीतुरा नावाची एक लोककला आहे. तर म्हणतात प्लीज आपण वेळ काढून भेटूयात. ही तुमची इतकी भारी लोककला आहे तर ती पूर्ण महाराष्ट्रात ज्ञात व्हायला पाहिजे. आपण त्याच्यासाठी काहीतरी नवीन आराखडा तयार करूयात. त्यांचे शब्द आहेत. आणि हे क्रेडिट माझ्या सगळ्या युट्यूबर्सना मी देतो. अक्षा सगळ्यांना सांग. आणि माझ्या धन्यता कलगीतुराला देतो आणि माझ्या त्या वाडवाडाला देतो. हे क्रेडिट माझं नाही. थँक्यू सो मच. फक्त जीवाला घाबरायचं पोरा. सीट मिळू दे नाही मिळू दे, कुणाच्या ना नादासच लागायचं नाही. या 80 वर्षाला आपल्याला गावाचं सांगितलं ना, नाही का कुणाच्या आल्यात नको जाऊ, गेल्यात नको जाऊ, गाडी घोड्यात व्यवस्थित जा. 2 टायमाला मला फोन कर. पहिल्याला मला सांगा की पत्र पाठवा. त्याला फोन कसा असेल काय माहिती. 23 वर्षाच्या पोरगाला मारून टाकला सुरा, डायरेक्ट पकडायला कापावत असा. अरे काय यार, कुणाच्या नका जाऊ. त्यांचा युगो भाषाला युगो दाखवा. मी भाषेत सांगतो, तो इगो घेऊन काय करायचं त्याच्यासमोर, म्हणजे जिंकून काय करायचं. एक शब्द घेतो म्हणजे ही ओळख घेतो आणि भारी संपवतो. रेल्वे बसना जाताना, रेल्वे बसना जाताना वाद भांडण घोटाळा. रेल्वे बसना जाताना वाद भांडण घोटाळा. जीव लाखात एकच हा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा. 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 रेल्वे बसने जाताना, रेल्वे बसने जाताना वाद भांडण घोटाळा. रेल्वे बसने जाताना वाद भांडण घोटाळा. जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा. जीव एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा. जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा. बारी ठेवतोय. स्तवन गालेला आहे चंडिकेवरती, ओझरदेवावरती. गणाच्या आपुलकीचा गण गालेला आहे. गवळणीचं शृंगारचं गाणं गालेलं आहे. 2 समाज प्रबोधनाची गाणी गेलेली आहेत. आणि बारी ठेवतोय. बुवा जसं तुम्ही जाल तसं आम्ही येणार. धन्यवाद. दामोदर साहेबांकडे बारी देतो. तिसरी बारी करतो. धन्यवाद.